विश्वास। महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार येणार असल्यानं सर्वजण महायुती म्हणूनच काम करत असतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। मनामध्ये प्रत्येकाच्या राष्ट्रीयत्व आहे किंवा उजवा विचार त्यांच्या मनामध्ये आहे, तो प्रत्येक जण या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन या महायुतीमध्ये काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो। मी कोणावरती टीका करणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मनात एक आणि ओठावरती एक आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळं हा महायुतीचा कार्यकर्ता कधीच करत नाही। जे पटलं नाही त्याचा पूर्णच्या पूर्ण विरोध करायची ही भूमिका नेहमीच बाळासाहेबांपासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्ता सर्वांनी नेहमीच ठेवली। त्यामुळे जे पटलं नाही त्या वेळेला त्याची टीका झाली हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सर्वांना एकदा कधीतरी एक विचाराने आपल्याला हे सर्वच्या सर्व ज्यावेळेला पुढे न्यायचं आहे, एकदा कधीतरी आठवा की 2-2.5 वर्ष अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार आठवलं पाहिजे। या सरकारच्या माध्यमातून विकासाला मिळालेला विकास ज्या पद्धतीने खुंटला गेला होता तो आपण सर्वांनी आठवला पाहिजे। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भूमिका काय असायच्या त्या आठवल्या पाहिजेत आणि मग एकदा विचार करायला हवा की तुम्हाला आम्हाला सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं अतिशय समन्वय पद्धतीने त्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास हा होत गेला, सामान्य जनतेबद्दल जी आपुलकी ही या 3 नेत्यांनी दाखवली, असा कोणताच प्रश्न हा वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं गेलं नाही। प्रत्येक विषय कसा मार्गी लागेल, प्रत्येक विषयाला न्याय कसा मिळेल, शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येकाला एक न्याय। महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असे उद्योग मंत्री उदय सामंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले। बातमी कदाचित वाचली असेल, मला अभिमान वाटतो देशाच्या पंतप्रधानांचा। देशाच्या पंतप्रधानांनी काल दिल्लीतनं सांगितलं की राष्ट्र जर स्थापित ठेवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये देखील डबल इंजिनचं सरकार असणं आवश्यक आहे आणि ते सरकार आणण्यासाठी मी 8 सभा महाराष्ट्रामध्ये घेणार आहे, मी 7 दिवस महाराष्ट्रामध्ये थांबणार आहे। ते काय महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला अजून काही वेगळं सांगणार नाही, परंतु नरेंद्र मोदी साहेबांसारखी व्यक्ती ज्यावेळी महाराष्ट्र आपल्या समन्वयानं ताब्यात ठेवण्याची गोष्ट करते त्यावेळी आपली देखील सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण देखील त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत। आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील मला एक हात जोडून विनंती करायची आहे। आपला रत्नागिरी तालुका, विशेषतः महाराष्ट्रातला रत्नागिरी तालुका हा एकमेव तालुका असा आहे की ज्या तालुक्यामध्ये महिलांची जी संख्या आहे त्या महिलांच्या संख्येच्या 65% महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला। ते बाकी कुठच्याही तालुक्यात महाराष्ट्रात जर गेला तर एवढा आकडा लोकसंख्येच्या मानाने कधी पुढे गेला नाही। आपलं टार्गेट होतं 44,700, पण आजचा आकडा जर आपण बघितला तर 74,300 महिला भगिनींना आपण आपल्या तालुक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या संकल्पनेतनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आलेली आहे त्याचे देखील लाभ मिळवून दिलेले आहेत। आणि त्या महिला भगिनींना चव्हाण साहेब सांगताना मी सांगितलं, आम्ही तुम्हाला काय सहकार्य केलं नाही, आम्ही तुम्हाला काय मदत केली नाही, या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांना स्वतःचं कुटुंब कसं चालवा ही संस्कृती आहे। अतिशय हाल अपेष्टा सहन करून माझी ही महिला भगिनी कुटुंबाचं नियोजन करत असते, कुटुंबाचं नवऱ्याला काय आव्हानं ते बघत असते, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न
तिला जो असतो तो सोडवत असते, सासू सासऱ्यांची देखील काळजी घेत असते, स्वतःच्या प्रकृतीकडे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय। त्यामध्ये बोलताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महायुती सरकारने भरपूर निर्णय घेतले आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे म्हणाले। तर या निर्णयांचा जर आपण उल्लेख करायला गेलो तर हे 20-22 दिवस जे आहेत ना, हे 20-22 दिवस कमी पडतील एवढे निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतले आहेत। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची आमची सर्वांची एकत्र ताकद जी आहे, ही ताकदच हे निर्णय करू शकते, हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। तुम्हाला आम्हाला सर्वांना एखाद्या विषयावरती चर्चा करायची असेल, वाद करायचे असतील, आपल्याला करता येऊ शकतात, परंतु सामान्य जनता जी आहे, या सामान्य जनतेची जर कामं करायची असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणणं ही महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।